हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे. आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा. रात्री मी हरभरे भिजत घातले होते, आता ते मी मोड येण्यासाठी बांधून ठेवेन. काल शक्तीनं जे मोठं ब्लँकेट घेतलं होतं ते आज धुतलं आहे, पण आज ऊन नाही, पाऊसच आहे सकाळपासून. रिमझिम रिमझिम लागत आहे, मध्ये मध्ये मोठाही येत आहे. शक्ती बघा, इथे शक्तीला अंघोळ घातली आहे. मी भांडी घासत होते तेव्हा ती थोडी भिजली आहे, म्हणून मी तिला पुन्हा गरम पाणी करून अंघोळ घातली आहे. सध्या आमचे नाचणे व भात भांगलणी सुरू आहे. मम्मी शेतावरून आली आहे, दारातूनच सांगत आहे चहा ठेव म्हणून. शक्ती बघा व्हिडिओ बनवत आहे, स्वतःच फोन घेऊन आली आहे व येथे ठेवून स्वतःच क्लिक केली होती. हे पाखरू खूप छान शीळ देत आहे. निसर्गाच्या संगीताला जणू चार चांद लावत आहे. इकडे गावी मुसळधार पाऊस असतो, त्यामुळे 2-3 महिने फुलं फुलत नाहीत. पण आता श्रावणाची चाहूल लागली, ऊन पावसाचा खेळ सुरू झाला की फुलंही फुलायला लागतात. ही पायवाट आहे, पण आता गवत इतकं वाढलं आहे की पायवाट मध्ये मध्ये दिसेनाशी झाले आहे. हे पहा, खोपीवर कसं गवत वाढलं आहे. जणू काही हे सिमेंटचे पत्रे नाहीत, तर शेतातील सऱ्याच आहेत. हे बघा किती सारे फागलाचे वेल आहेत. मम्मीनं मागच्या वर्षीच्या बिया टाकल्या होत्या जेव्हा पाऊस सुरू झाला होता. खूप सारे फागलाचे वेल उगून आलेले आहेत. हा अकराच्या भाजीचा वेल आहे. ह्या आमच्या छोट्याशा परड्यामध्ये खूप साऱ्या रानभाज्या आलेल्या आहेत. निसर्गाची देणगीच आहे जणू या परड्याला. बघा, हे फुल फुललं आहे. क्षणभर ऊन, क्षणभर पाऊस, क्षणभर धुकं, असं काहीसं वातावरण होतं गावी हल्ली. आज मी शेंगदाणे घालून खरडा बनवत आहे. त्यात एक मोठा लसणीचा गड्डा सोलून घेतला आहे, मूठभर शेंगदाणे घेतले आहेत व एक 6-7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. प्रथम हिरवी मिरचीचे फक्त वरचे देठ काढून घ्यायचे आहेत, त्याचेही कारण आहे. आता मी तव्यामध्ये तेल घातलं आहे, तवा गरम करून घेतला आहे व त्यामध्ये त्या मिरच्या तशाच अखंड घातल्या आहेत. अशा मिरच्या भाजल्यामुळे मिरच्यांची जी घाट येते ती येत नाही. म्हणजे मिरच्या भाजताना आपल्याला खोकला येतो, शिंका येतात, तो प्रॉब्लेम होत नाही. चांगल्या काळ्या होईपर्यंत भाजल्या तरीही ह्यामुळे खोकला येत नाही. प्रथम मी मिरच्या चांगल्या भाजून घेणार आहे. आता मिरच्या मी भाजून घेतल्या आहेत. आता त्यामध्ये मी शेंगदाणे व लसूण घालून घेणार आहे व तेही चांगले भाजून घेणार आहे. खरडा म्हणजे पूर्वीच्या लोकांसाठी औषधच होतं की काय, कारण पूर्वी लोक खरडा भाकरी खाऊन बरी व्हायचीत जेव्हा त्यांना ताप, सर्दी, खोकला वगैरे व्हायचा. आणि आपण मात्र थोडा जास्त खरडा खाल्ला की आजारी पडतो. आपल्या आणि त्यांच्या सिस्टममध्ये किती फरक आहे नाही. इथं सर्व जिनस भाजून घेत आहे मी. आता इथंपर्यंत आला असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्हाला गरज आहे तुमच्या सपोर्टची. शेंगदाणेही आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहेत, कारण त्याची खरी चव आहे या खरड्याला, कारण आपण शेंगदाणे घालून खरडा बनवतोय. पहा, शेंगदाण्याचा कलर आता बदलतो आहे. बऱ्यापैकी आपली तयारी झाली आहे खरड्याची. आता यावर थोडे जिरे घालायचे आहेत व गॅस बंद करायचा आहे. मग थोडा वेळ हलवून घ्यायचा आहे. थोडा वेळ हलवून झाल्यानंतर हे खरड्याचं जे साहित्य आहे ते थोडं थंड करून घ्यायचं आहे.
व त्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं. तुम्हाला ओट्यावर वाटून करायचं असेल तर तसाही करू शकता किंवा ठेचून करायचा असेल तसाही करू शकता. मी मिक्सरला लावत आहे. शक्ती झोपली आहे, ती उठायच्या आत मला आवरायचं आहे म्हणून मी मिक्सरला लावत आहे. मिक्सरला लावण्यापेक्षा तुम्ही खलबत्त्यात चेचून जर हा खरडा बनवलात तर तो आणखीन छान लागतो. आता मी वरून थोडं मीठ घातलं आहे व मिक्सरला लावून फिरवून घेतला आहे. आपला खरडा तयार आहे. छान लागतो. भाकरीसोबत खायचा असतो. तुम्हीही बनवा, भाकरीसोबत खा. व तुम्हाला माझी ही खरड्याची छोटीशी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. शक्ती बघा, शक्तीला पावसात भिजायचं आहे म्हणून सारखी बाहेर पळून येत आहे. तिला पकडून मी घेऊन जात आहे. अंथरुणाचं काय करून टाकले आहे पहा. ऊन ढकलून दिली आहे तिकडे व आता रग घेऊन झोपत आहे. थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजच्यासाठी इतकेच. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, शेअर करा. बाय बाय.